नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय न्यू इयरसाठी एक स्पेशल पदार्थ, करी लिव्स चिकन मस्ती। आता आपण त्यासाठी पाऊण किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय ते। त्यानंतर करी लिव्स आपल्याला वाटीभर भरपूर घ्यायचे। कोथिंबीर, लिंबू अर्धी कपून घेतलेले आहे। नंतर दही एक मोठा चमचा, 2 चमचे तिखट, लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, बेडगी मिरचीची पावडर आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। आलं लसूणची पेस्ट आपण भरपूर घेतली आणि मीठ देखील घेतलेलं आहे चवीनुसार। आता आपण चिकनला हा मसाला लावून घ्यायचा आहे। चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर त्यातलं सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आपण त्याला मीठ टाकून लिंबू पिळून घेतोय। मीठ टाकलं, आलं लसूणची पेस्ट जी आपल्याकडे होती ती सगळी आपण टाकली आहे यामध्ये। लाल तिखट 2 चमचे, हळद, बेडगी मिरचीची पावडर। बेडगी मिरचीची पावडरने रंग छान येतो। गरम मसाला, कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि ती छान या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा छान स्वाद या डिशला लागतो। मॅरिनेशन आपण हे 2 तास, रात्रभर तुम्हाला हवं तेवढा वेळ हे मॅरिनेशन करू शकता। जेवढं मॅरिनेट कराल तुम्ही जास्त, तेवढं ते जास्त छान होईल। अगदी चिकनच्या प्रत्येक पीसला चोळून हा मसाला लागला गेला पाहिजे। मसाले लावून झाले। आता आपण दही देखील आपण छान मिक्स करणार आहोत। याच पद्धतीने प्रत्येक पीसला हे छान एकसारखं लागलं पाहिजे। आता आपलं मॅरिनेशन तयार आहे, पाहू शकता किती सुंदर दिसतंय ते। आता हे आपण झाकून ठेवून द्यायचं। आता आपण तेल टाकलं, आज आपण करणार आहोत त्यामध्ये आपण तेल बटर काही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही वापरू शकता। कढीपत्त्याची सगळी पानं आधी तळून घ्यायची, छान याच्यामध्ये क्रिस्पी करून घ्यायचे। त्यामुळे आपल्या ह्या पूर्ण चिकनला त्या करी लिव्सचा स्वाद छान लागतो। पाहू शकाल रंग बदलला थोडा। थोडी क्रिस्पी झाली की आता आपल्याला यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन यामध्ये छान मॅरिनेट झालं आपलं चिकन। आता हे छान प्रत्येक त्यात तेल बटर जे आपलं आहे त्यात मिक्स करून घ्यायचं। करी लिव्स प्रत्येक चिकनच्या पीसला हा स्वाद लागला पाहिजे असं आपल्याला छान परतून खूप वेळ घ्यायचं। त्यानंतर 2 ते 3 मिनटं तरी छान परतायचं। असं परतल्याने आपले सगळे मसाले छान आपले परतले जातात, त्यामुळे चिकनला आणखी जास्त छान टेस्ट येते। पाहू शकता छान परतून झालं आपलं। चिकनला आपलं स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी अजिबातच घालायचं नाही। फक्त आता आपण जे काही भांडं घेतलं होतं मिक्सिंगसाठी, त्याला जो काही मसाला थोडाफार राहिलेला असेल तर त्यात 1 चमचाभर, अगदी छोटा चमचा पाणी टाकून ते मात्र आपण फक्त यात टाकू शकतो। होऊ शकता याला पाण्याची अजिबात गरज नसते। कोथिंबीर देखील टाकली, आता कोथिंबीर देखील पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची। पाहू शकता भांड्याला अगदी थोडा मसाला राहिला आहे, 1 चमचाभर पाणी टाकलं अगदी, आणि
ते सगळं पुसून घेऊन आपण यावर सोडून घेणार आहोत। या मसाल्यातच हे चिकन खूप छान शिजतं, कारण चिकनला आपलं स्वतःचं पाणी सुटतं झाकण आपण ठेवल्यानंतर। पाणी सोडलं आपण, एक चमचा अगदी आहे बारीक पोह्यांचा जो चमचा असतो तेवढंच पाणी टाकलं होतं, कारण मसाला भांड्याला काही जास्त राहिला नव्हता। छान मिक्स केलंय। आता यावर आपण लीड ठेवून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं छान शिजू द्यायचं। पाहू शकता भरपूर पाणी सुटले चिकनला लीड ठेवल्यामुळे। हे याच्यातच शिजू द्यायचं। पीसेस, एखादा पीस वगैरे आपण कट करून बघायचा, तो जर व्यवस्थित तुटला गेला तर मात्र लीड नंतर लावायचं नाही। मग फक्त ती जर आपला रस सुटलेला आहे तो आटवून घ्यायचा। आता पुन्हा एकदा लीड लावले आपण शिजवण्यासाठीच। पाहू शकता थोडा रस साठलेला आहे। आता पीस आपण कट करून पाहणार आहोत शिजले की नाही। येस, शिजलेला आहे। आता आपण लीड ठेवणार नाही पुन्हा। आता हा जो रस आहे तो असाच सतत ढवळत राहायचं, सतत ढवळायचं नाही, सॉरी, आपण हे फक्त एकदा हलवून घ्यायचं। प्रत्येक पीसला मसाला लागला गेला पाहिजे याची फक्त काळजी घ्यायची। खूप जोरजोरात हलवायचं नाही, कारण आता पीस शिजलेले आहेत त्यामुळे ते डिस्टर्ब होण्याची शक्यता असते। चिकन एवढं शिजवायचं की ते आपण नुसता चमचा घातला तरी लगेचच तुटेल। त्यामुळे या चिकनकडे, हे चिकन करताना लक्ष देणं खूप गरजेचं असतं, कारण म्हणजे पाहू शकता पाणी पटकन आटतं। हे अगदी थोडं पाणी असतं त्यामुळे ते पटकन आटतं आणि आपण असंच ढवळत राहिल्यामुळे प्रत्येक पीसला मसाला एकसारखा लागतो आणि खाली करपत देखील नाही। आता तेल सुटू द्यायचं व्यवस्थित तेल सुटल्यावरच हे आपल्याला आता काढून घ्यायचं। पाहू शकता तेल सुटलं। आता तेल सुटलंय आणि मसाला देखील छान दिसतो। पाहू शकता अजिबात पाणी शिल्लक नाहीये, पूर्ण पाणी ड्राय झालंय आणि आपलं चिकन आता तयार आहे। याच्यापेक्षा जास्त देखील तुम्ही थोडंसं अगदी 2-3 मिनिटं आणखी देखील करू शकता, पण मी एवढा मसाला ठेवते कारण मग थोडंसं ओलसर देखील बरं लागतं। त्याच्यापेक्षा ड्राय म्हणजे अगदी तंदूरी चिकन असतं त्या टाईपमध्ये तो देखील केलं तरी त्याची छान चव लागते। म्हणजे यापेक्षा थोडा, म्हणजे आता जो उरला रस तोही काढून टाकायचा। पाहू शकता आपलं चिकन तयार आहे। करी लिव्स चिकन ते मी आता सर्व केलेलं आहे। कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू। एक एक पीस आपण छान सर्व करतोय। पाहू शकता
हा झाला डेकोरेशनचा पार्ट. तुम्ही आता पाहिलं असेल. थँक्यू.